नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसच्या डब्यांना जोडणारं कपलिंग तुटल्याचं कळतंय आणि यामुळे एक्सप्रेसचं इंजिन 2 डबे घेऊन पुढे गेले आणि बाकीचे डबे मात्र मागेच राहिलेत. कल्याणच्या पत्रीपूल परिसरातला हा धक्कादायक प्रकार कळतोय. या घटनेमुळे एक्सप्रेस कल्याण अर्धे डबे पुढे मागे ठेवून पुढे गेली अशी माहिती कळतेय. कल्याणच्या पत्रीपूल परिसरामध्ये ही घटना घडल्याची समोर येते माहिती. या काही फोटोंच्या माध्यमातून नेमकं काय घडलंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा हा धक्कादायक प्रकार सध्या आपण बघतोय. इंजिनामागच्या 2 डब्यात सकट ही एक्सप्रेस पुढे गेली आणि बाकीचे डबे मात्र तसेच पाठी राहिलेले आहेत, कारण याचं कपलिंग तुटल्याचं कळतंय. प्रदीप बणगेंकडून अधिक माहिती घेणार आहोत. प्रदीप, नेमकं काय काय घडलं आणि आताची काय परिस्थिती? थोड्या वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे. कल्याणवरून मुंबईकडे जाण्याकरता पंचवटी एक्सप्रेस सुटली, मात्र पत्री पुलाच्या इकडे आल्यानंतर ह्याचे जे 2 डबे घेऊन ही गाडी पुढे गेली आणि बाकीचे डबे पाठीच राहिले. कपलिंग तुटल्यामुळे असा प्रकार घडल्याची आता माहिती मिळत आहे. जे प्रवासी आहेत हे प्रवासी आता पूर्णपणे ट्रॅकवर उतरलेले आहेत. त्यामुळे जे आहे ज्या 5 नंबरच्या फास्ट गाड्या आहेत मुंबईकडे जाण्या, त्याला खोळंबा झालेला आहे. त्यामुळे तब्बल आता 15 ते 20 मिनिटं मुंबईकडे जाणारी ही जी रेल्वे सेवा आहे ही उशिराने धावत आहे. स्लो ट्रॅक वरच्या या गाड्या चालू आहेत, मात्र फास्ट ट्रॅक वरच्या या ज्या लोकल्स आहेत मुंबईकडे जाणाऱ्या या थांबलेल्या आहेत. आता त्याच्या पाठी टिटवाळा लोकल सुद्धा थांबलेली आहे अशी माहिती मिळाली. त्याचप्रमाणे जे प्रवासी आहेत ते प्रवासी ठाकुर्लीला उतरून रिक्षाने प्रवास करून डोंबिवली किंवा ठाकुर्ली स्टेशनवरून स्लो गाड्या पकडत आहे अशी माहिती प्रवाशांकडून दिलेली आहे. आता हे जे कपलिंग तुटण्याचं काम आहे हे काम चालू झालेलं आहे, मात्र ह्याला किती वेळ लागेल हे अद्याप रेल्वेने सांगितलेलं नाहीये. रेणुका, प्रदीप, पण जसं आपण म्हणतोय की कपलिंग तुटल्यामुळे अर्धी म्हणजे आपण बघतोय की इंजिन सकट 2 डबे पुढे गेले, त्याच्यामुळे पुढे काही खोळंबा झालाय. मागे तर आपण बघतोय थ्रू ट्रेनचा मोठ्या प्रमाणात त्याची समस्या जाणवते. कसं कल्याण हे जंक्शन असल्यामुळे कसाराची लाईन असेल आणि जी कर्जतची लाईन असेल, या दोन्ही लाईनच्या ज्या लाईन आहेत ह्या कल्याणला येऊन गाड्या पुढे जातात. त्यामुळे ज्या फास्ट ट्रॅक वरच्या ज्या मुंबईकडे जाणाऱ्या लोकल्स आहेत ह्याच्यावर मोठा परिणाम झाला आहे. तब्बल 20 मिनिटं जी आहे मध्य रेल्वे उशिरा आहे. त्याचप्रमाणे स्लो ट्रॅक हा चालू असल्यामुळे थोडाफार दिलासा प्रवाशांना मिळतोय, मात्र सकाळचा जो वेळ आहे हा मुंबईकडे जाणारा असतो, त्यामुळे प्रवाशांना ह्याचा फटका नक्कीच बसलाय. धन्यवाद प्रदीप. या माहितीबद्दल आपण बघतोय की एक्सप्रेसचं बाकीचे डबे मागे राहिलेले आहेत आणि याचं काम जरी सध्या सुरू असलं तरी फास्ट ट्रॅकवरच्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसलेला आहे, कारण इंजिन आणि 2 डब्यांसह ही गाडी पुढे गेली आणि बाकीचे डबे मागेच राहिलेले आहेत आणि त्यावर आता काम सध्या सुरू असलं तरी स्लो ट्रॅकवरून आता वाहतूक सुरू आहे अशी माहिती सध्या कळतेय.